आपण पाहत आहोत 11वीचा महाराष्ट्र स्टेट बोर्डचा बायोलॉजीचा दुसरा टॉपिक सिस्टमॅटिक्स ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम। आपण त्या ठिकाणी वर्गीकरणाचे वेगवेगळे प्रकार त्या ठिकाणी पाहिलं, क्लॅडोग्रामपर्यंत आपण पाहिलं, फायलोजेनी पाहिलं। तर आपल्याला आज बघायचं आहे DNA बार कोडिंग। DNA बार कोडिंग। आता हा जो DNA बार कोडिंग आहे is new method of identification of any species based on its DNA sequence। आता हे जे काही नॉमेनक्लेचरचा प्रकार आहे, हे जे काही सिस्टमॅटिक्सचा वर्गीकरणाचा जो प्रकार आहे कोणता DNA बार कोडिंग, हे कसं आहे, इट इज अ न्यू मेथड। दिस वन इज अ न्यू मेथड। हा एक नवीन मेथड आहे कशासाठी? फॉर द आयडेंटिफिकेशन ऑफ एनी स्पीसीज। कशासाठी? फॉर आयडेंटिफिकेशन ऑफ स्पीसीज। आपण बघतो या ठिकाणी पृथ्वी तलावरती अनेक जाती आहेत, स्पीसीज आहेत। ओके, या ठिकाणी कुत्र्याच्या अनेक स्पीसीज आहेत, अनेक जाती आहेत, कॅटच्या अनेक जाती या ठिकाणी आहेत। ओके, मग बार कोडिंग हे एक काय आहे, वर्गीकरणाचा नवीन मेथड आहे। कशासाठी? फॉर आयडेंटिफिकेशन ऑफ अ स्पीसीज। कशावरती बेस्ड आहे? बेस्ड ऑन, कशावर अवलंबून आहे हा? बेस्ड ऑन DNA सिक्वेन्स। कशावरती? DNA चा काय सिक्वेन्स। तुमच्या लक्षात असेल DNA चा सिक्वेन्स काय असतो। ओके, फ्रॉम अ टायनी टिश्यू सॅम्पल ऑफ द ऑर्गॅनिझम अंडर स्टडी। आता हा DNA जो घेतलेला आहे तो कुठून घेतला आहे? टिश्यूच्या सॅम्पलमधून। त्या ऑर्गॅनिझमच्या टिश्यू किंवा सेलचं जे सॅम्पल आहे त्या ऑर्गॅनिझमच्या त्या सेलच्या सॅम्पलमधून काय काढण्यात आलं? DNA काढण्यात आला आणि त्या ठिकाणी त्याचा सिक्वेन्स अभ्यास करण्यात आला आणि त्याच्यावरून तिथं काय करण्यात आलं? वर्गीकरण या ठिकाणी करण्यात आलं। आता ह्याचा उपयोग काय होतो? इट हेल्प टू स्टडी न्यूली आयडेंटिफाईड स्पीसीज। आता याचा उपयोग कशासाठी होतोय? स्टडी न्यूली आयडेंटिफाईड स्पीसीज ॲज वेल ॲज अंडरस्टँडिंग इकॉलॉजिकल अँड इव्हॉल्युशनरी रिलेशनशिप बिटवीन लिव्हिंग बीइंग। आता त्या लिव्हिंग बीइंगमध्ये काय त्या ठिकाणी इव्हॉल्युशनरी रिलेशनशिप आहे याचा अभ्यास करणं देखील सोपं जातं। शिवाय काय समजून घेणं? अंडरस्टँडिंग इकॉलॉजिकल, त्या कोणत्या इकॉलॉजीमध्ये तो या ठिकाणी डेव्हलप झालेला आहे, कोण? स्पीसीज, हे समजून घेणं सोपं जातं। कोणाला? न्यूली आयडेंटिफाईड स्पीसीजला समजून घेतल्या जातं की त्याचं इव्हॉल्युशनरी रिलेशनशिप या लिव्हिंग ऑर्गॅनिझमसोबत कसं आहे। ओके, आता या ठिकाणी द प्रोसेस ऑफ DNA बार कोडिंग इन्क्लुडिंग 2 बेसिक स्टेप। आता या ठिकाणी ह्या DNA बार कोडिंगमध्ये 2 बेसिक काय आहेत या ठिकाणी स्टेप्स आहेत। कशाचे? वर्गीकरणाचे। आता नंबर 1 स्टेप काय आहे? कलेक्टिंग DNA बारकोड डाटा। पहिला काय आहे? कलेक्टिंग DNA बारकोड डाटा। पहिल्यांदा काय केला जातो? DNAच्या बारकोडचा डाटा या ठिकाणी कलेक्ट केला जातं। कोणाचं? ऑफ नोन स्पीसीज। नोन म्हणजे माहिती असलेली स्पीसीज। याचं पहिली स्टेप काय आहे या ठिकाणी? कलेक्टिंग DNA बारकोड डाटा या ठिकाणी कलेक्ट केला जातो। कशाचं? नोन स्पीसीजचं। ओके, दुसरं काय आहे या ठिकाणी? मॅचिंग द बारकोड सिक्वेन्स। आता सेकंड स्टेपमध्ये काय आहे? मॅचिंग करणे। मॅचिंग कोणाचं? द बारकोड सिक्वेन्स। द बारकोड सिक्वेन्स, हा जो बारकोड आहे ह्या बारकोडच्या सिक्वेन्स जो आहे त्याला काय केलं जातं या ठिकाणी? जुळवणी, मॅचिंग या ठिकाणी केल्या जातं। कोणाचं? ऑफ द अननोन सॅम्पल। ऑफ द अननोन सॅम्पल। कोणाचं? अननोन, जो माहिती नसलेला। इथं कोण आहे? माहिती असलेला, ज्याची माहिती आपल्याला नाही अशा सॅम्पलसोबत त्याचं काय केलं जातं या ठिकाणी? मॅचिंग करण्यात येतं। अननोन सॅम्पल अगेन्स्ट द बारकोड लायब्ररी फॉर आयडेंटिफिकेशन, ओळखण्यासाठी। ओके, आता नेक्स्ट नीट लक्षात द्या।
DNA बारकोडिंग हॅज मेनी ॲप्लिकेशन. हा जो DNA बारकोडिंग आहे याचं ॲप्लिकेशन, ह्याचा वापर या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी केला जातो. आता कुठे केला जातो? अ फ्यू टू मेन्शन आर प्रोटेक्शन ऑफ इंडेंजर्ड स्पीसीज. ह्याचं ॲप्लिकेशन, ह्याचा वापर, कोणाचा? ॲप्लिकेशन ऑफ DNA बारकोडिंग. आता हा DNA बारकोडिंग जो आहे त्याचं ॲप्लिकेशन, त्याचा वापर कुठं कुठं करण्यात येतो? पहिल्यांदा या ठिकाणी कुठं केलं जातं? फ्यू टू मेन्शन आर प्रोटेक्शन ऑफ इंडेंजर्ड स्पीसीज. जे स्पीसीज काय आहेत? दुर्मिळ आहेत, त्यांचं प्रोटेक्शन करण्यासाठी या ठिकाणी आपल्याला कशाचा वापर करता येतो? DNA बारकोडिंगचा. ओके. दुसरं काय आहे? प्रिझर्वेशन ऑफ नॅचरल रिसोर्सेस. जे काही नैसर्गिक साधनसंपत्ती आहे त्याचं संरक्षण या ठिकाणी करता येतं. कोणाद्वारे? DNA बारकोडिंगद्वारे. ओके. ऑल्सो पेस्ट कंट्रोल इन ॲग्रिकल्चर. ॲग्रिकल्चरमध्ये, शेतीमध्ये जे काही नुकसान करणारे पेस्ट आहेत, पेस्ट म्हणजे कीटक. ओके. जे कीटक आपल्या धान्याला नुकसान करत आहेत त्या कीटकांचं या ठिकाणी काय केलं जातं? कंट्रोल केल्या जातं. कोणाच्या ॲप्लिकेशनद्वारे? DNA बारकोडिंगद्वारे. पेस्ट कंट्रोल इन ॲग्रिकल्चर. आयडेंटिफाईंग डिसीज व्हेक्टर. या ठिकाणी ओळखल्या जातं काय? आयडेंटिफाईंग डिसीज व्हेक्टर. रोग निर्माण करणारे व्हेक्टर्स, जे काही रोग प्रसार करणारे आहेत, एका ऑर्गॅनिझमकडून दुसऱ्या ऑर्गॅनिझमकडं जे काही रोग प्रसार करणारे जे काही जंतू आहेत, कीटक आहेत, हे डिसीज निर्माण करणारे कीटकांना या ठिकाणी काय करता येतं? आयडेंटिफाय करता येतं. ओके. शिवाय या ठिकाणी नॅचरल हेल्थ प्रोडक्ट अँड आयडेंटिफिकेशन ऑफ ए मेडिसिनल प्लॅन्ट ह्याचाच वापर करून या ठिकाणी नॅचरल हेल्थचे काय प्रोडक्ट आहेत, शिवाय आयडेंटिफिकेशन केल्या जातं. कोणत्या? कशाचं? मेडिसिनल प्लॅन्टचं या ठिकाणी आयडेंटिफिकेशन करता येतं बाय ॲप्लिकेशन ऑफ ए DNA बारकोडिंग. DNA बारकोडिंगचा अशा पद्धतीनं आपल्याला काय करता येतो? या ठिकाणी वापर करता येतो. ओके. आलं लक्षात? या ठिकाणी DNA बारकोडिंग नेमकं काय आहे? ओके. टू मच इझी. थोडंसं व्हिडिओ परत परत पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. डिअर स्टुडंट, ज्या मुलांनी व्हिडिओला सबस्क्राईब केलेलं नाही आहे त्या मुलांनी लवकरात लवकर ह्या व्हिडिओला काय करा? सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यामुळं नवीन नवीन अपलोड केलेले व्हिडिओज तुम्हाला ॲटोमॅटिक तुमच्या मोबाईलवरती या ठिकाणी येतील. शिवाय प्रत्येक व्हिडिओला लाईक करा आणि तुमचे कोणी मित्र कंपनी असेल तर त्यांना तुम्ही व्हिडिओ शेअर करा. पहिल्यांदा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनला या ठिकाणी प्रेस करा म्हणजे नवीन आलेला व्हिडिओ तुम्हाला ताबडतोब तुमच्या यूट्यूबवरती येईल. ओके. आता नेक्स्ट आहे टॅक्झॉनॉमिक कॅटेगरीज. टॅक्झॉनॉमिक कॅटेगरीज खूप सोपं आहे. हे सगळा झालेला भाग आहे, आपण रिवाइंड करत आहोत. क्लासिफिकेशन इज नॉट अ सिंगल स्टेप process but involve hierarchy of steps in which each step represent a rank or category. क्लासिफिकेशन हे एक सिंगल स्टेप नाही आहे. या प्रोसेसमध्ये तुम्ही पूर्वी पण बघितलेलं असेल हिरार्चियल लेवल ऑफ ए क्लासिफिकेशन. त्या ठिकाणी पायऱ्या पायऱ्या अनेक असे काय होते? स्टेप्स त्या ठिकाणी होते. आता ते स्टेप्स तुम्ही पाहिलेलं असेल. स्पीसीजपासून ते कुठपर्यंत होते? किंगडमपर्यंत. तुमच्या लक्षात असेल स्पीसीज, नंतर असतो जिनस. अशा पद्धतीनं या ठिकाणी चढत चढत पायरी जाते. ह्याचा शोध या ठिकाणी कोणत्या शास्त्रज्ञाने लावला होता? हिरार्चीनं या ठिकाणी लावला होता. त्या ठिकाणी त्या स्टेपमध्ये काय आहेत? रँक आहेत आणि कॅटेगरी आहेत. ओके. सिन्स द कॅटेगरी इज अ पार्ट ऑफ ओव्हरऑल टॅक्झॉनॉमिक अरेंजमेंट. ही जी कॅटेगरी आहे, ही कॅटेगरी जी आपण या ठिकाणी डिनोट करतो तो काय दाखवतो? ओव्हरऑल टॅक्झॉनॉमिक अरेंजमेंट. त्याची टॅक्झॉनॉमिक अरेंजमेंट त्या वनस्पतीची कशा पद्धतीनं या ठिकाणी कॅटेगरीनुसार त्याला मांडलेली आहे यालाच म्हणतात टॅक्झॉनॉमिक कॅटेगरी.
अँड ऑल कॅटेगरीज टुगेदर कॉन्स्टिट्यूट द टॅक्झॉनॉमिक हिरार्ची. आता या ठिकाणी सगळ्या कॅटेगरी जेव्हा आपण एकत्रितपणे घेतो त्याला म्हटलेलं आहे टॅक्झॉनॉमिक हिरार्ची. आता तुमच्या लक्षात असेल कॅटेगरी कोणकोणत्या आहेत बाळांनो? किंगडम आहे, डिव्हिजन आहे, क्लास, ऑर्डर, फॅमिली, जिनस अँड स्पीसीज. हे सगळे काय आहेत? आर द कॅटेगरीज इन हिरार्चल सिक्वेन्स. हिरार्चल सिक्वेन्समध्ये कॅटेगरी काय काय आहेत? किंगडम आहे, डिव्हिजन आहे, क्लास आहे, ऑर्डर आहे, फॅमिली आहे, जिनस आहे आणि स्पीसीज या ठिकाणी आहे. हे सगळे काय आहेत? कॅटेगरीज आहेत. कोणाचे? हिरार्चल सिक्वेन्सचे. दीज आर कंपल्सरी कॅटेगरीज. ह्या कॅटेगरीज त्या ऑर्गॅनिझमची संपूर्ण ओळख या ठिकाणी दाखवतात, म्हणून ह्याला काय म्हटलेलं आहे? कंपल्सरी कॅटेगरीज. बिसाइड देअर आर सम फॅकल्टेटिव्ह कॅटेगरीज. याच्याशिवाय त्या ठिकाणी अजून काय? सब ऑर्डर, सब फॅमिली अशा प्रकारचे अजून त्या ठिकाणी काय आहेत? कॅटेगरीज आहेत. टू बी यूज्ड ॲज पर नीड. जेव्हा आवश्यकता भासली त्यावेळेला सब ऑर्डर, सब फॅमिली, सब क्लास यांचा वापर या ठिकाणी केलेला आहे. कशामध्ये? कॅटेगरीमध्ये. वर्गीकरण शिकत असताना आपल्याला हिरार्चल लेवल ऑफ क्लासिफिकेशन याचा आपल्याला या ठिकाणी अभ्यास करायचा आहे. पायरीनुसार या ठिकाणी त्यांनी प्रत्येक वनस्पतीचं किंवा ॲनिमलचं वर्गीकरण केलेलं आहे. त्याला ठराविक अशी काय दिलेली आहे? कॅटेगरीज या ठिकाणी दिलेली आहे. तुम्ही हे अभ्यासलेलं आहे. परत आपण या ठिकाणी पाहतो. खूप सोपं आहे. या ठिकाणी टेन्शन घेण्याजोगं काहीही नाही. ओके, आता आपण बघूया टॅक्झॉनॉमिक हिरार्ची. आतापर्यंत आपण म्हणलो हिरार्ची लेवल. आता नेमकं काय आहे ते बघूया. टॅक्झॉनॉमिक हिरार्ची. टॅक्झॉनॉमिक हिरार्ची. आता या ठिकाणी आपण सांगितलेलं होतं वेगवेगळे काय आहेत? कॅटेगरी या ठिकाणी आहेत. आता याच्यामध्ये बघितलं जातं काय? टॅक्झॉन. या ठिकाणी काय पाहिलं जातं? टॅक्झॉन. टॅक्झॉन इज द टॅक्झॉनॉमिक ग्रुप ऑफ एनी रँक इन द सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन. डेफिनेशन लिहून घ्या. टॅक्झॉन इज द टॅक्झॉनॉमिक ग्रुप ऑफ एनी रँक इन द सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन. आता पुन्हा लक्ष द्या. इन प्लांट किंगडम, वनस्पतीच्या राज्यामध्ये, ईच वन ऑफ द फॉलोइंग सच ॲज एन्जिओस्पर्म, डायकॉटिलेडॉन, पॉलीपेटॅली, माल्वेसी रिप्रेझेंटेड टॅक्झॉनॉमिक ग्रुप. कॅटेगरी वेगळा आणि टॅक्झॉनॉमिक ग्रुप वेगळा. तुम्ही प्लॅन्टचं राज्य किंगडम बघितलं असेल. त्या किंगडममध्ये तुम्हाला काय दिसलेलं असेल? त्या ठिकाणी एन्जिओस्पर्मियम. एन्जिओस्पर्म कोणाला म्हणतो? the plant which can produces a flower and seed which is called as a angiosperm. Okay, in case of the angiosperm, seeds are enclosed inside a fruit. Okay, dicotyledon, it can consist of 2 cotyledon. Polypetally means petals are free. पाकळ्या कशा आहेत? मोकळ्या आहेत. ओके, माल्वेसी रिप्रेझेंटेड टॅक्झॉनॉमिक ग्रुप दॅट इज टॅक्झॉन. टॅक्झॉन वेगळा आणि कॅटेगरी या ठिकाणी वेगळी असते. ओके, तर आपण आता थोडक्यामध्ये या ठिकाणी बघूया टॅक्झॉनॉमिक हिरार्चीमध्ये. पहिल्यांदा बघूया कॅटेगरी. बाळांनो नोटबुकमध्ये लिहा आणि वेळेवर तपासून घ्या. टॅक्झॉन. आता कॅटेगरी पहा कशी असते. सगळ्यात मोठा कोण असतो? किंगडम. सगळ्यात मोठा कोण आहे? किंगडम. ओके, तर वनस्पतीचं राज्य असेल तर तो काय असेल? प्लॅन्टी. प्लॅन्टी काय आहे? टॅक्झॉन आहे. कॅटेगरी कोण आहे? किंगडम. आणि जर तो ॲनिमल असेल तर त्याला काय म्हणायचं? ॲनिमॅलिया. तो काय असेल या ठिकाणी? ॲनिमॅलिया. ओके, नंतर डिव्हिजन. डिव्हिजन हे प्लॅन्टसाठी यूज केलं जातं. आणि फायलम तुम्हाला सांगितलेलंच असेल. फायलम हे ॲनिमलसाठी वापरल्या जातं. किंगडम जर वनस्पती असेल तर सगळे वनस्पती कोणत्या राज्यात येतात? प्लॅन्टी. आणि जर ॲनिमल असेल तर सगळे ॲनिमल कोणाच्या राज्यात येतात? या ठिकाणी किंगडमच्या. ही काय आहे? एक कॅटेगरी आहे. स्टेप बाय स्टेप आपण या ठिकाणी कॅटेगरी बघायला होत. टॅक्झॉन वेगळा वेगळा आहे. ओके, या ठिकाणी वनस्पतीचा टॅक्झॉन कोण आहे? प्लॅन्टी. आणि प्राण्यांचा टॅक्झॉन कोण आहे? ॲनिमॅलिया. पण हा काय आहे?
किंगडम, एक ग्रुप या ठिकाणी आहे. पृथ्वीवरती जेवढे काही वनस्पती आहेत ते कशात समावेश केलेले आहेत? किंगडम प्लॅन्टी. आणि जेवढे ॲनिमल आहेत त्यांचा समावेश कशामध्ये आहे? किंगडम ॲनिमॅलिया. ओके. आता नंतर त्याच्यापेक्षा लोअर कॅटेगरी येते डिव्हिजन, आणि ॲनिमल असेल तर त्याला म्हणतात फायलम. आता समजा एखादी वनस्पती आपण बघतो, ती वनस्पती आता एक्झाम्पल बघूया. ही कोण आहे? अँजिओस्पर्मी. ओके. हे कोण आहे? अँजिओस्पर्मी. आणि इकडं आहे कॉर्डेटा. डिटेलमध्ये आपण बघणारच आहोत. ओके. नंतर आहे क्लास. क्लास या ठिकाणी आहे डायकॉटिलेडॉनी. 2 कॉटिलेडॉन या ठिकाणी आहेत. आणि या ठिकाणी काय आहे? कॉर्डेटा. ओके. इथं या ठिकाणी हा येतो कशामध्ये? रेप्टिलिया, सरपटणारा. ओके. सब क्लास पॉलीपेटली. सब क्लास या ठिकाणी येतो पॉलीपेटली. पॉलीपेटली कोणाला म्हणतो? ज्याचे पेटल्स कसे आहेत? रिकामे आहेत. ओके. डायप्सिडा लिहून घ्या. डायप्सिडा. ओके. सिरीज आहे थॅलॅमिफोरी. सिरीज आहे थॅलॅमिफ्लोरी. ओके. डॅश. ऑर्डर मालवेल्स. ऑर्डर मालवेल्स. ओके. इथं काय? स्क्वॅमेटा. स्क्वॅमेटा. ओके. नंतर आहे फॅमिली माल्व्हेसी. ह्याची फॅमिली आहे लिहा माल्व्हेसी. ओके. आणि ह्याची फॅमिली आहे इलॅपिडी. ओके. नंतर आहे जिनस. खूप सोपं आहे. हिबिस्कस. इकडं आहे नागा. आणि इकडं आहे स्पीसीज, जात रोजा सायनेसिस. रोजा सायनेसिस. आणि इकडं आहे नागा. लक्षात यायले? हे पहा, आपण या ठिकाणी बघत आहोत जास्वंदीचं झाड. ओके. आता हा जो जास्वंदीचं झाड आहे, हे जास्वंदीचं झाड आहे का ॲनिमल आहे तो? आपण काय बघतोय? हिबिस्कस, जास्वंद. हिबिस्कस हे काय आहे? प्लॅन्ट आहे का ॲनिमल आहे? मग आता जास्वंदीचं रोपटं तुम्ही घेतलं आहे तर कोणत्या राज्यात लिहिताल? कोणत्या किंगडममध्ये लिहिताल तुम्ही? प्लॅन्टी. असंख्य अशा वनस्पती आहेत, त्यातली एक वनस्पती आहे प्लॅन्टी. ओके. सगळ्यात छोटा हा कोण आहे? रोजा सायनेसिस. जास्वंदीचे अनेक जाती आहेत. ओके. त्यातली एक जात आपण घेतली आहे रोजा सायनेसिस. ओके. जास्वंदीचे अनेक जाती मिळून काय तयार होतो? जिनस. कोणता जिनस आहे त्याचा? हिबिस्कस. त्याचं कुटुंब कोणतं आहे? माल्व्हेसी. कोणाचं? चायना रोजचं, जास्वंदीचं. त्याची ऑर्डर कोणती आहे? माल्व्हेल्स. सिरीज कोणती आहे त्याची? थॅलॅमिफ्लोरी. थॅलॅमसवरती 4 फ्लोरल भरले येतात, कॅलिक्स, कोरोला, अँट्रोशियम, गायनोशियम. म्हणून तिथे काय येतो? थॅलॅमिफ्लोरी. सब क्लास. तुम्ही जास्वंदीचं फूल बघितलं असेल, त्याचे पेटल्स. पेटल्स म्हणजे काय? पाकळ्या. मोकळ्या आहेत का चिटकलेल्या आहेत? धत्र्याच्या झाडासारखं एकमेकाला पेटल्स चिटकलेले आहेत का? नाही, फ्री आहेत. म्हणून त्याचा सब क्लास काय येतो? पॉलीपेटली. आता त्याचा क्लास कशात येतो? डायकॉटिलेडॉन. त्याच्या सीडमध्ये किती कॉटिल्स आहेत? या ठिकाणी 2 कॉटिल्स आहेत. म्हणून त्याचा क्लास काय येतो? डायकॉटिलेडॉन. आणि हा कशात येतो? एन्जिओस्पर्ममध्ये. मीन्स फ्लावर प्रोड्युसिंग. अँड हिअर सीड आर एन्क्लोज्ड इनसाइड ए फ्रूट सो दॅट इट इज इन्क्लुडेड इन द एन्जिओस्पर्मी. म्हणून त्याचा समावेश कशात केलेला आहे? एन्जिओस्पर्मीमध्ये. कोणाचा? रोजा सायनेसिसचा. स्पीसीज हा सगळ्यात छोटा असतो आणि त्याच्यानुसार या ठिकाणी असंख्य कलेक्टिवली या ठिकाणी ऑर्गॅनिझम एकत्र येतात आणि त्याचं राज्य तयार होतं. ते राज्य कोणतं आहे? प्लॅन्टी. आता या ठिकाणी नाग घेतलेला आहे आणि हा नाग या ठिकाणी ह्याचा क्लास कसा आहे? सरपटणार आहे. म्हणून त्याला काय म्हणलेलं आहे? रेप्टिलिया. ओके. कॉर्डेटा अँड ॲनिमॅलिया. या ठिकाणी तो कशामध्ये येतो? कोणता टॅक्झॉन आहे? या ठिकाणी ॲनिमॅलिया हा त्याचा काय? टॅक्झॉन आहे. आणि कॅटेगरी काय? सिमिलर आहे. कॅटेगरी स्टेप बाय स्टेप या ठिकाणी वाढत जातो. 35% विद्यार्थी, मग 40%, मग 45%, मग 50%, 55%, 70%, 80%, 90% आणि 99%
हा कशात येतो, वरची सगळ्यात टॉपर कॅटेगरी. ओके, स्मॉलपासून कसं गेलेलं आहे, अपपर्यंत या ठिकाणी गेलेलं आहे. हे काय आहे, टॅक्झॉनॉमिक हिरार्ची. हिरार्ची या शास्त्रज्ञांनी याचा या ठिकाणी शोध लावलेला आहे, म्हणून त्याला काय म्हणलेलं आहे, टॅक्झॉनॉमिक हिरार्ची असं म्हटलेलं आहे. ओके, आता हे वर्गीकरण कोणाचं आहे, क्लासिफिकेशन ऑफ चायना रोज अँड कोब्रा. लिहून घ्या, कशाचं हे क्लासिफिकेशन कोणाचं आहे, चायना रोज जास्वंद, चायना रोज, आणि इकडचं क्लासिफिकेशन कोणाचं आहे बाळांनो, कोब्रा नावाच्या नागाचं. त्याचं वर्गीकरण या ठिकाणी आहे. ओके, एवढं लक्षात आलं. टॅक्झॉन हे वेगळे वेगळे असते, प्रत्येक ऑर्गॅनिझमचं, प्रत्येक झाडाचं, प्रत्येक ॲनिमलचं टॅक्झॉन हा वेगळा असतो, पण प्रत्येकाची कॅटेगरी काय असेल, सेम असेल. या ठिकाणी चढता क्रम, सगळ्यात छोटा कोण आहे, या ठिकाणी स्पीसीज आहे. आता आपल्याला डिटेलमध्ये बघायचं आहे की स्पीसीज म्हणजे काय, नंतर जिनस म्हणजे काय, आणि नंतर फॅमिली म्हणजे काय. आता एवढं नोट डाऊन केलं, लिहून घेतलं. ओके, तेवढं लिहून घ्या. कोणाचं वर्गीकरण आहे, चायना रोजचं आणि कोब्राचं. ओके, आता या ठिकाणी आपण काय करूया, स्टेप बाय स्टेप प्रत्येक युनिट, स्टेप, पायरी आपण आता या ठिकाणी समजून घेऊया. वर्गीकरण कशा पद्धतीनं केलेलं आहे. आता पहिलं युनिट कोण आहे, सगळ्यात छोटा कोण आहे, स्पीसीज. आता स्पीसीज कोणाला म्हणायचं, स्पीसीज इज द प्रिन्सिपल नॅचरल टॅक्झॉनॉमिक युनिट रँकिंग बिलो अ जिनस. कोणाच्या खाली आहे, जिनसच्या खाली त्याची रँक आहे, कोणाची, स्पीसीजची. ओके, डिनोटेड बाय लॅटिन बायनॉमियल युनिट ऑफ क्लासिफिकेशन. बायनॉमियल नावानं या ठिकाणी त्याला लिहिण्यात येतं. इट इज ए ग्रुप ऑफ ऑर्गॅनिझम दॅट कॅन इंटरब्रीड अंडर नॅचरल कंडिशन. कोणाचा ग्रुप आहे हा, अशा सजीवांचा ग्रुप आहे. कोणाचा, ऑफ ऑर्गॅनिझम. कोणाचा ग्रुप आहे हा, या ठिकाणी ग्रुप ऑफ ऑर्गॅनिझम दॅट कॅन इंटरब्रीड. दॅट कॅन इंटरब्रीड, कुठं इंटरब्रीड होतात, रिप्रोडक्शन. त्यांचं इंटरब्रीड कुठं होतं, अंडर नॅचरल कंडिशन. अंडर नॅचरल कंडिशनमध्ये त्यांचं काय होतं आहे, या ठिकाणी ब्रीडिंग होतं आहे. आणि ते काय तयार करतात, इट कॅन प्रोड्युसेस ए फर्टाईल ऑफस्प्रिंग. या ठिकाणी फर्टाईल ऑफस्प्रिंग तयार करतात. इट वॉज to be a indivisible, stable and static unit. However, in the modern taxonomy, subdivision of species such as subspecies, varieties and population are seen and given more importance. Okay, नंतर आपण बघूया जिनस. आता हा जिनस काय आहे, जिनस इज ए टॅक्झॉनॉमिक रँक और कॅटेगरी. जिनस सुद्धा काय आहे, एक टॅक्झॉनॉमिक रँक आहे किंवा कॅटेगरी आहे. लार्जर दॅन स्पीसीज, कोणापेक्षा मोठा आहे, जिनस स्पीसीजपेक्षा मोठा आहे. काय म्हणायचं याला, लार्जर दॅन स्पीसीज. हा काय आहे, स्पीसीजपेक्षा मोठा आहे. लिहून घ्या बरं. यूज्ड इन द बायोलॉजिकल क्लासिफिकेशन ऑफ लिव्हिंग अँड फॉसिल ऑर्गॅनिझम. या ठिकाणी काय केलं जातं, या ठिकाणी ह्याचा यूज्ड कुठं केला जातो, बायोलॉजिकल क्लासिफिकेशनमध्ये. कोणाचा, लिव्हिंग अँड फॉसिल ऑर्गॅनिझम. फॉसिल म्हणजे अवशेष असलेले ऑर्गॅनिझम. जिनस इज ए ग्रुप ऑफ स्पीसीज बिअरिंग क्लोज रिझेंबल टू वन अनदर इन द मॉर्फॉलॉजिकल कॅरेक्टर बट दे डू नॉट इंटरब्रीड. ते इंटरब्रीड या ठिकाणी करत नाहीत, पण त्यांचे मॉर्फॉलॉजिकल कॅरेक्टर सारखे आहेत. मॉर्फॉलॉजिकल कॅरेक्टर म्हणजे काय, एक्सटर्नल ॲपिअरन्स. ओके, मॉर्फॉलॉजी म्हणजे काय, एक्सटर्नल, नीट लक्षात ठेवायचा, एक्सटर्नल ॲपिअरन्स. बायोलॉजीमध्ये काही वर्ड चांगले लक्षात ठेवायचे. मॉर्फॉलॉजीमध्ये काय केलं जातं, त्या सजीवाचा बाहेरून तो कसा दिसतो, ॲपिअरन्स म्हणजे कसा दिसतो, त्याला काय म्हणतो, मॉर्फॉलॉजी. आता इथे काय केलेलं आहे, आता या ठिकाणी मॉर्फॉलॉजिकल कॅरेक्टर कसे आहेत त्यांचे, सिमिलर या ठिकाणी आहेत. मॉर्फॉलॉजिकल कॅरेक्टर बट दे डू नॉट इंटरब्रीड. ते इंटरब्रीड या ठिकाणी करत नाहीत. एक्झाम्पल आहे टायगर, लायॉन. ओके, बिलॉंग टू सेम पॅन्थेरा. एक्झाम्पल काय आहे, टायगर. या ठिकाणी एक्झाम्पल आहे टायगर आणि
लायन आणि ते बिलॉंग करतात कशामध्ये, एकच त्या ठिकाणी जिनस आहे कशाचा, पॅन्थेरा. कोणता जिनस आहे, पॅन्थेरा या ठिकाणी त्याचा जिनस या ठिकाणी आहे. ओके. दे हॅव कॉमन कॅरेक्टर ॲट आर डिफरंट फ्रॉम ईच अदर. त्यांचे कॅरेक्टर कसे आहेत, कॉमन आहेत, पण डिफरंट काय आहेत, ते एकमेकापासून वेगळे आहेत, पण कॅरेक्टर त्यांचे सारखेच आहेत. म्हणून ते कशात समावेश केलेले आहेत, इन द सेम जिनस. कोणाकोणाला, टायगर आणि लायन हे सारखे दिसतात. ओके. या ठिकाणी मॉर्फॉलॉजिकली सिमिलॅरिटी त्या ठिकाणी आहे. ओके. म्हणून त्यांना काय केलेलं आहे, या ठिकाणी मॉर्फॉलॉजिकल कॅरेक्टर कॉमन असल्यामुळं त्यांना या ठिकाणी एकाच जिनसमध्ये त्यांचा समावेश या ठिकाणी केलेला आहे, पण ते दोघं पण एकमेकापासून कसे आहेत, वेगळे या ठिकाणी आहेत. तसंच एक्झाम्पल आपण अजून एक बघूया. कोणतं, सोलॅनम या ठिकाणी आहे, तर तो काय कन्सिस्ट करतो, ब्रिंजॉल अँड पोटॅटो बोथ बिलॉंग टू धिस जिनस. आता ब्रिंजॉल आणि पोटॅटो दोघं पण या ठिकाणी सोलॅनम या जिनसमध्येच काय होतात, इन्क्लूड होतात. आता जिनसच्या वरचा कोण आहे, फॅमिली. आता फॅमिलीला काय देणार तुम्ही, इट इज वन ऑफ द मेजर हिरार्चिकल टॅक्झॉनॉमिक रँक. प्रत्येकाला तेच म्हणायचं, इट इज वन ऑफ द टॅक्झॉनॉमिक रँक. कोण, फॅमिली. दुसरं पॉईंट काय म्हणायचं, ए ग्रुप ऑफ क्लोजली रिलेटेड जनरा. काय आहे, ग्रुप ऑफ क्लोजली. कोणते क्लोजली, ह्याच्या खालच्या इकडे घ्यायचं, क्लोजली, द ग्रुप ऑफ क्लोजली रिलेटेड जनरा. या ठिकाणी काय आहेत, जनरा एकमेकाच्या क्लोजली रिलेटेड आहेत, त्याला काय म्हणतो आपण, फॅमिली. उदाहरण घ्या, जनरा लाईक हिबिस्कस, गॉसिपियम, सिद्धा, बॉम्बॅक्स आर इन्क्लूड इन सेम फॅमिली. हे सगळे एकाच फॅमिलीमध्ये आहेत. कोण, हिबिस्कस, गॉसिपम, सिद्धा, बॉम्बॅक्स. ओके. आता पण या ठिकाणी त्यांची फॅमिली कोणती आहे, माल्वेसी. सगळे हे जिनस वेगळे आहेत, पण त्यांची फॅमिली काय आहे, माल्वेसी. कॅट ऑल्सो बिलॉंग टू फॅमिली ऑफ लिओप्रॅड, टायगर अँड लायन फॅमिली फिलिडी, बट डॉग बिलॉंग टू डिफरंट फॅमिली कॅनिडी. ओके. या ठिकाणी एकच लक्षात ठेवायचं, इट इज वन ऑफ द रँक ऑफ ए टॅक्झॉनॉमी ऑफ हिरार्ची. इट इज ए ग्रुप ऑफ क्लोजली रिलेटेड जनरा. आणि नंतर त्याचं काय द्यायचं, एक्झाम्पल. आता नंतर काय, ऑर्डर. ऑर्डर कोणापेक्षा मोठा असेल, फॅमिलीपेक्षा, पण इथं लिहायचं काय, ग्रुप ऑफ क्लोजली रिलेटेड फॅमिली. ऑर्डरला काय लिहायचं, नीट लक्षात ठेवा, ग्रुप ऑफ क्लोजली रिलेटेड, कोण आहे रिलेटेड, फॅमिली. सारखे रिलेटेड असलेले, सारखे गुणधर्म असलेले फॅमिली यांचा समूह म्हणजे कोण, ऑर्डर. ओके. स्पीसीजचा समूह सारख्या कॅरेक्टरचा जिनस, जिनसचा सारख्या कॅरेक्टरचा समूह फॅमिली, फॅमिलीच्या सारख्या कॅरेक्टरचा समूह ऑर्डर, ऑर्डरच्या सारख्या असलेल्या सिमिलॅरिटी असलेल्यांचा समूह सिरीज, सिरीजसारखे गुणधर्म असलेले सबक्लास, अनेक सबक्लास सारखे गुणधर्म असलेले क्लास, आणि अनेक क्लास सारखे गुणधर्म असलेले डिव्हिजन, आणि अनेक डिव्हिजन सारखे गुणधर्म असलेले कशात येतील ते, किंगडम. लक्षात यायले, क्लोजली रिलेटेड. कोणाचा ग्रुप, हा अंडर खाली यायचा, ग्रुप ऑफ क्लोजली रिलेटेड फॅमिली म्हणजे कोण, या ठिकाणी ऑर्डर. ओके. ऑर्डर दस इज अ स्टेप अबाव फॅमिली. फॅमिलीपेक्षा वरची स्टेप आहे, कोणती आहे, या ठिकाणी ऑर्डर या ठिकाणी आहे. ओके. इन टॅक्झॉनॉमिक हिरार्ची, मेंबर बिलॉंगिंग टू सेम ऑर्डर बट डिफरंट फॅमिलीज. ओके. सेम या ठिकाणी ऑर्डर आहेत, पण फॅमिली कशी आहे त्यांची, फॅमिलीज मे शो व्हेरी फ्यू डिसिमिलॅरिटीज. अगदी थोडेसे प्रमाणात त्याच्यामध्ये काय आहेत, डिसिमिलर कॅरेक्टर आहेत. असे सगळे फॅमिली कशात इन्क्लूड केले बाळांनो, या ठिकाणी ऑर्डरमध्ये इन्क्लूड केलेले आहेत. जसे की पापाव्हरेसी, ब्रासिकेसी आणि कॅप्रिडेसी एक्सेट्रा विथ पार्शियल प्लासेंटेशन. त्यांचं प्लासेंटेशन कसं आहे, पार्शियल. ओके. अरेंजमेंट ऑफ ओव्ह्यूल ऑन द प्लासेंटा इज कॉल्ड ॲज ए प्लासेंटेशन. कुठे आहेत ते, मार्जिनला चिटकलेले आहेत, त्याला म्हणतात मार्जिनल प्लासेंटेशन. त्यांचा समूह या ठिकाणी केलेला आहे, आणि त्यांना या ठिकाणी कशात टाकलेले, ऑर्डर या ठिकाणी टाकलेले आहे. कोणतं, कोणत्या ऑर्डरमध्ये, परायटेल्स ऑर्डरमध्ये या ठिकाणी टाकलेलं आहे. ओके. त्याच्यावरचा कोण आहे, आता डायरेक्ट त्याने घेतला आहे क्लास. ओके. सिरीज आणि हे वगळलेलं आहे.
The class is the distinct taxonomic rank of biological classification having its own distinctive name. A group of higher taxonomic rank than order. ऑर्डरपेक्षा काय आहे, हा हायर कॅटेगरीचा आहे कोण, क्लास. ओके. इज द असेंबल ऑफ क्लोजली ॲलिड ऑर्डर. ओके. कशाचा या ठिकाणी क्लोजली आहेत, ग्रुप ऑफ क्लोजली रिलेटेड ऑर्डर. या ठिकाणी कोणाचं आहे, ग्रुप ऑफ क्लोजली रिलेटेड ऑर्डर इज कॉल्ड ॲज अ क्लास. ओके. ऑर्डर कार्निव्होरा अँड ऑर्डर प्रायमेट बिलॉंग टू क्लास मॅमेलिया. त्यांचा कोणता क्लास आहे, मॅमेलिया. दस मंकी, गोरिला, गिबॉन, प्रायमेट्स अँड डॉग, कॅट, टायगर, कार्निव्होर्स बिलॉंग टू सेम क्लास. ओके. नंतर आपण बघणार आहोत कोण ह्या क्लासच्या वरचा कोण आहे, डिव्हिजन, आणि कोण आहे, फायलम. ओके. द डिव्हिजन इज द कॅटेगरी कंपोज्ड ऑफ रिलेटेड क्लासेस. डिव्हिजन म्हणजे काय, ग्रुप ऑफ, नीट लिहा, ग्रुप ऑफ क्लोजली रिलेटेड कोण येते, क्लास. रिलेटेड काय येतील या ठिकाणी, क्लास येतील. आता क्लास कशाला म्हणायचं, ग्रुप ऑफ क्लोजली रिलेटेड कोण आहे, ऑर्डर. रिलेटेड ऑर्डर त्याला काय म्हटलं आपण, क्लास. ओके. ग्रुप ऑफ क्लोजली रिलेटेड क्लास इज कॉल्ड ॲज अ डिव्हिजन. आणि सगळ्यात मोठा आता पहिल्यांदा त्यांनी घेतलं आहे सब किंगडम आणि नंतर किंगडम. आता सब किंगडममध्ये डिफरंट डिव्हिजन हॅविंग सेम सिमिलॅरिटी फ्रॉम सब किंगडम. द डिव्हिजन एन्जिओस्पर्मी अँड जिम्नोस्पर्मी विल द सब किंगडम फेनरोगॅम ऑर स्पर्मॅटोफायटा. ओके. आता पुन्हा या ठिकाणी सब किंगडम घेतलेलं आहे. तुम्हाला डिव्हिजन कळलं. हां. आता या ठिकाणी त्यांचे सब युनिट ॲनिमलला आपण फायलम घेतो आणि प्लॅन्टला डिव्हिजन घेतो. आता सब किंगडममध्ये त्यांनी काय म्हटलेलं आहे, हा किंगडमपेक्षा छोटासा त्याच्या खालचा ग्रुप आहे जो की ग्रुप ऑफ क्लोजली रिलेटेड, त्याच्यामध्ये काय असतील, डिव्हिजन्स असतील. त्यांनी उदाहरण दिलेलं आहे या ठिकाणी दोन सब किंगडमचं. एक आहे एन्जिओस्पर्मी, दुसरा आहे जिम्नोस्पर्मी. तुम्हाला माहीत असेल एन्जिओस्पर्म कोणाला म्हणतात, दोघं पण सीड प्रोड्युसिंगच आहेत. तुम्हाला माहीत असेल एन्जिओस्पर्म पण बिया तयार करतात, जिम्नोस्पर्म पण बिया तयार करतात. पण एन्जिओस्पर्मचं बी फ्रूटमध्ये क्लोज्ड असतं, जिम्नोस्पर्मचं बी नेकेड असतं, उघडं बी असतं जिम्नोस्पर्मचं. पण दोघं पण कशात येतात, फेनोरोगॅममध्ये, सीड प्रोड्युसिंगमध्ये. एन्जिओस्पर्म पण बिया तयार करतो, जिम्नोस्पर्म पण बिया करतो. ह्याची बी सीड्स आर क्लोज्ड इनसाइड अ फ्रूट आणि ह्याचं बी कसं असतं, नेकेड असतं जिम्नोस्पर्मचं. आणि ह्या दोघांना पण कशात घेतलेलं आहे या ठिकाणी, फेनरोगॅम किंवा स्पर्मॅटोफायटा. स्पर्मॅटोफायटा म्हणजे काय, बिया निर्माण करणारे प्लॅन्ट. ओके. एन्जिओस्पर्म आणि जिम्नोस्पर्म कळलं. दोघात डिफरन्शिएशन काय, एन्जिओस्पर्म पण बिया तयार करतो, जिम्नोस्पर्म पण बिया तयार करतो. एन्जिओस्पर्ममध्ये सीड्स आर एन्क्लोज्ड इनसाइड अ फ्रूट, बिया ह्या फ्रूटमध्ये झाकल्या गेलेल्या असतात. आणि जिम्नोस्पर्ममध्ये फ्रूटमध्ये बिया झाकलेल्या नसतात, त्या नेकेड असतात. पण दोघांचा समावेश कशात केलेला आहे या ठिकाणी, फेनरोगॅममध्ये केलेला आहे. फेनरोगॅम कोणाला म्हणतो आपण, सीड प्रोड्युसिंग प्लॅन्ट, जे झाडं बिया तयार करतात त्यांचा समावेश आपण कशात केलेला आहे, फेनरोगॅममध्ये केलेला आहे. ओके. आता लास्ट बघायचं आहे बाळांनो, किंगडम. इट इज द हायेस्ट टॅक्झॉनॉमिक कॅटेगरी. ह्या टॅक्झॉनॉमिक कॅटेगरीचा सगळ्यात मोठा या ठिकाणी कोण आहे, किंगडम आहे. कंपोज्ड ऑफ डिफरंट सब किंगडम. कोणाचं कॉम्बिनेशन आहे, अनेक सब किंगडम एकत्र येतात आणि काय तयार होतो, किंगडम तयार होतो. जसं की फेनरोगॅम आणि क्रिप्टोगॅम. फेनरोगॅममध्ये सीड आणि फ्लावर तयार होतात आणि क्रिप्टोगॅममध्ये असे प्लॅन्ट असतात ज्या ठिकाणी विच कुड नॉट प्रोड्युसेस ए फ्लावर अँड अ सीड. Okay, from the plant kingdom or plantae which include all the plant while all animal are included in the kingdom Animalia. या kingdom plantae मध्ये सगळे या ठिकाणी प्लॅन्टचा समावेश केलेला आहे आणि जेवढे काही ॲनिमल असतील त्या सगळ्या ॲनिमलचा समावेश या ठिकाणी कोणत्या राज्यात केलेला आहे, ॲनिमॅलिया या राज्यामध्ये केलेला आहे. ओके. द टॅक्झॉनॉमिक कॅटेगरी वी हॅव कन्सिडर्ड सो फार आर ब्रॉड कॅटेगरीज. सायंटिस्ट हॅव ॲडेड सब कॅटेगरीज. आता एवढे कॅटेगरी जरी असल्या तर शास्त्रज्ञांनी अजून ह्याच्यामध्ये काही ॲडिशनल
या ठिकाणी काय केलेले आहेत, कॅटेगरी ॲड केलेल्या आहेत वनस्पती किंवा प्राण्यांचा व्यवस्थित अभ्यास करण्यासाठी. जसं की सब क्लास, नंतर काय सब ऑर्डर, मग नंतर ऑर्डर, सब फॅमिली, नंतर फॅमिली, असं काय केलेलं आहे त्यांचं या ठिकाणी ॲडिशनल कॅटेगरी या ठिकाणी घेतलेल्या आहेत. सब कॅटेगरीज टू दिस इन ऑर्डर टू प्लेस ऑर्गॅनिझम इज मोर सायंटिफिक मॅनर. सायंटिफिक मॅनरनं त्या ऑर्गॅनिझमला, त्या सजीवाला वर्गीकरणात बसवण्यासाठी सब कॅटेगरीज, सब लक्षात येईल आहे, काही सब कॅटेगरीजचा या ठिकाणी समावेश केलेला आहे. You will observe that as we go higher in taxonomic ladder, number of common character go on decreasing. या ठिकाणी कॅरेक्टर काय होत जातात, डिक्रीजिंग पद्धतीनं या ठिकाणी होत जातात. ओके, so that if we are comparing two organisms that are related each other only at division or phylum level, their classification may become difficult. ओके, या ठिकाणी कुठल्याही दोन तुम्ही जर सजीव घेतलात तर त्या ठिकाणी आपण त्याचं वर्गीकरण या ठिकाणी करू शकतो. ओके स्टुडंट, आता या ठिकाणी आपण थांबूया, नंतर आपण बघूया नॉमेनक्लेचर. लक्षात आलं, स्पीसीज कशाला म्हणायचं, सगळ्यात छोटा युनिट आहे स्पीसीज. नंतर कोण आहे, ग्रुप. स्पीसीज कडायला म्हणायचं ग्रुप ऑफ ऑर्गॅनिझम दॅट कॅन इंटरब्रीड अंडर नॅचरल कंडिशन. ओके, जिनस कसा आहे, लार्जर दॅन स्पीसीज. याला काय म्हणायचं, जिनसला द ग्रुप ऑफ क्लोजली रिलेटेड स्पीसीज इज कॉल्ड ॲज अ जिनस. नंतर कोण आहे, जिनसपेक्षा वरचा फॅमिली, ग्रुप ऑफ क्लोजली रिलेटेड जिनस. ऑर्डर कोणाला म्हणायचं, क्लोजली रिलेटेड फॅमिली. ओके, डायरेक्ट आपण क्लासला गेलेलो आहे, क्लोजली रिलेटेड ऑर्डर. डिव्हिजन कोणाला म्हणायचं, क्लोजली रिलेटेड क्लास. नंतर सब किंगडम, क्लोजली रिलेटेड डिव्हिजन, आणि किंगडम क्लोजली रिलेटेड सब किंगडम. ओके, प्लॅन्ट असेल तर प्लॅन्टचा किंगडम काय असेल, प्लॅन्टी, आणि ॲनिमल असेल तर त्याचा किंगडम काय, ॲनिमॅलिया. ओके स्टुडंट, नाऊ वी हॅव स्टॉप हिअर अँड प्लीज फर्स्ट ऑफ ऑल यू कॅन सबस्क्राईब आवर चॅनल. आपल्या चॅनलला पहिल्यांदा तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा आणि नंतर शेअर करा. ओके.